रात्रीचे 2:15 वाजलेले. कोल्हापूरच्या बाहेर एक जुनं अपार्टमेंट होतं. साई दर्शन हाईट्सचं. ती इमारत दिवसा सामान्य दिसायची, पण रात्री तिच्या भोवती एक विचित्र शांतता पसरायची. लोक म्हणायचे, त्या 4थ्या मजल्यावर काहीतरी आहे. पण कुणी स्पष्ट बोलत नव्हतं. आर्या नुकतीच तिथे राहायला आली होती. पुण्यातून ट्रान्सफर होऊन ती एका बँकेत नोकरीला लागली होती. शांत स्वभाव, एकटी राहणारी आणि स्वतःच्या जगात रमणारी. तिला फ्लॅट स्वस्तात मिळाला म्हणून ती लगेच राहायला आली. पहिल्या 2 दिवसांत सगळं सामान्य होतं. पण तिसऱ्या रात्री बरोबर रात्रीचे 2:13 तिची अचानक जाग आली. टक टक टक. दारावर कुणीतरी हळू आवाजात टकटक करत होतं. आर्या घाबरली. इतक्या रात्री ती सावकाश उठली. कोण आहे, तिने विचारलं. उत्तर नाही, फक्त पुन्हा टक टक टक. तिने डोअरमधून बाहेर पाहिलं. कॉरिडॉर रिकामा होता. एकही माणूस नाही. तिच्या अंगावर काटा आला. ती पटकन मागे सरकली आणि लाईट लावून बसून राहिली. सकाळी वॉचमनला विचारलं. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मॅडम, रात्रीचे 2:13 दार उघडू नका. का? तो तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला. ज्यांनी उघडलं ते इथे जास्त दिवस राहिले नाहीत. आर्या हसली. तिला वाटलं तो फक्त घाबरवत आहे. पण त्या रात्री पुन्हा रात्रीचे 2:13. टक टक टक. यावेळी आवाज जास्त जोरात होता. तिच्या मोबाईलवर अचानक नेटवर्क गायब झालं. लाईट फ्लिकर होऊ लागले आणि अचानक दाराखालून कुणाच्या तरी सावली दिसली. आर्याचं हृदय धडधडू लागलं. तिने धाडस करून विचारलं, कोण आहे? यावेळी बाहेरून एका मुलीचा आवाज आला. दार उघड, मला आत घे. आवाज थरथरत होता, जणू कुणीतरी रडत होतं. आर्या काही क्षण थांबली. पण अचानक तिला वॉचमनचं वाक्य आठवलं. दार उघडू नका. ती शांत बसून राहिली. 5 मिनिटांनी आवाज बंद झाला. सकाळी तिने शेजाऱ्यांना विचारलं. सगळे विषय टाळत होते, पण एका म्हाताऱ्या आजींनी तिला हळू आवाजात सांगितलं, ती मुलगी अजूनही इथे फिरते. कोण? आजींच्या डोळ्यांत भीती उतरली. नेहा. मग त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. 3 वर्षांपूर्वी त्या फ्लॅटमध्ये नेहा नावाची मुलगी राहत होती. एका रात्री अचानक ती गायब झाली. पोलीस केस झाली, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. फक्त एक गोष्ट विचित्र होती. ती गायब झाली ती वेळ होती रात्रीचे 2:13. त्या रात्रीनंतर आर्याला झोप लागेनाशी झाली. ती रोज रात्रीचे 2:13ची वाट पाहू लागली. आणि रोज टकटक व्हायची. एकाच वेळी, एकाच पद्धतीने. एक दिवस तिने ठरवलं, आज सत्य समजून घ्यायचंच. रात्रीचे 2:13 झाले. टक टक टक. आर्या हळूहळू दाराजवळ गेली. हात थरथरत होता. तिने लॉक उघडलं. दार सावकाश उघडलं. कॉरिडॉर रिकामा. पण जमिनीवर पाण्याचे ओले ठसे होते. जणू कुणीतरी आत्ताच चालत गेलं होतं. ते ठसे सरळ जिन्याकडे जात होते. आर्या नकळत त्यांच्या मागे जाऊ लागली. 4था मजला, 3रा, 2रा आणि शेवटी बेसमेंट. तिथे पूर्ण अंधार होता. फक्त एका कोपऱ्यात पिवळसर लाईट चमकत होता. तिला हलक्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ती जवळ गेली आणि अचानक तिच्या पायाला काहीतरी लागलं. तिने खाली पाहिलं. एक जुनं पैंजण. त्यावर नाव कोरलेलं होतं, नेहा. तेवढ्यात मागून कुणीतरी कुजबुजलं, तू उशीर केला. आर्या घाबरून मागे वळली. समोर एक फिकट चेहऱ्याची मुलगी उभी होती. ओले केस, पांढरे डोळे आणि गळ्यावर काळे व्रण. आर्या किंचाळली. पण ती मुलगी अचानक म्हणाली, मला त्यांनी मारलं. कोण? नेहाने थरथरत्या हाताने बेसमेंटच्या बंद खोलीकडे बोट दाखवलं. आर्याने धाडस करून ती खोली उघडली. आत जुन्या सिमेंटखाली कुजलेला वास येत होता. आणि कोपऱ्यात मानवी हाडं. आर्याचा श्वास अडकला. त्याचवेळी मागून आवाज आला, तू इथे काय करतेयस? वॉचमन. त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्याच्या चेहऱ्यावर भीषण हास्य होतं. तीसुद्धा खूप प्रश्न विचारायची. आर्याला सगळं समजलं. नेहाचा खून याच माणसाने केला होता. वॉचमन तिच्याकडे चालत येऊ लागला. आर्या पळू लागली. पूर्ण बेसमेंटमध्ये अंधार, किंचाळ्या आणि धावपळ सुरू झाली. अचानक लाईट गेले. वॉचमनचा आवाज घुमला, तू बाहेर जाणार नाहीस. तेवढ्यात कुणीतरी त्याच्या मागून उभं राहिलं. नेहा. तिचे डोळे आता पूर्ण काळे झाले होते. वॉचमन घाबरला. नाही नाही. पुढच्या क्षणी त्याची भीषण किंकाळी संपूर्ण इमारतीत घुमली. सकाळी पोलिसांना बेसमेंटमध्ये वॉचमन मृत अवस्थेत सापडला. चेहरा भीतीने वाकलेला. आणि बाजूला नेहाचं पैंजण. त्या दिवसानंतर रात्रीचे 2:13 टकटक होणं बंद झालं. पण आजही साई दर्शन हाईट्स मध्ये राहणारे लोक सांगतात,
कधी कधी रात्री बेसमेंटमधून एका मुलीच्या पैंजणाचा आवाज अजूनही ऐकू येतो.